अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाएं ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए। ढोंगी बाबा पार्ट 2। प्रयत्न करीत होते। शेवटी बाबांनी त्याला उठवले आणि म्हटले, महात्माजी, तुम्हाला भगवंताला पाहायचे असेल तर माझा नागपूरचा पत्ता लिहून घ्या। माझी एक अट आहे, ती अट पूर्ण झाली तरच मी तुम्हाला भगवंत दाखवीन। तेव्हा तो उठून पुन्हा बाबांच्या शेजारी बसला आणि पुढे काय करावयाचे याबद्दल मार्गदर्शन करण्याची त्याने बाबांना प्रार्थना केली। तेव्हा बाबा त्याला म्हणाले की तुम्हाला प्रथम दाढी जटा काढाव्या लागतील, कफनी कुंडले फेकून द्यावी लागतील, तुमचा वेश बदलून माझ्यासारखी साधी राहणी स्वीकारावी लागेल। तुम्ही 30 वर्षे तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त करू शकले नाही ही फार दुःखाची आणि शर्मेची गोष्ट आहे, कारण या तुमच्या वेशाने या संपूर्ण संसाराला भुलविले आहे। तुम्ही लोकांना परमेश्वराच्या नावाखाली लुबाडता। तुम्ही 30 वर्षांचे तपस्वी जर या देशात परमेश्वराच्या नावावर आंधळे आहात तर संपूर्ण जग आंधळे आहे असे मी समजतो। हे ऐकल्यावर त्या तपस्व्याने बाबांना म्हटले, या देशात होत असलेल्या कुंभमेळ्यात निरनिराळ्या प्रकारचे तपस्वी, महात्मा, मुनी येतात। सर्व लोक देवळात जाऊन प्रणाम करतात, त्याला भोग चढवितात, परंतु तुम्ही असे केले नाही। म्हणजेच तुम्ही परमेश्वराला नक्की ओळखता हे सिद्ध होते। म्हणून आपण मला परमेश्वर दाखवत नसले तरी निदान त्याबद्दल मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्याने केली। तेव्हा बाबा म्हणाले, मी तुम्हाला माझा पत्ता दिला आहे, त्या पत्त्यावर आपण मी सांगितल्याप्रमाणे साध्या वेशात या, मी आपणास तेथेच मार्गदर्शन करून परमेश्वर दाखवीन। ही चर्चा सुरू असतानाच हरिद्वार आले। त्याने बाबांचा पत्ता लिहून घेतला, परंतु बाबांनी त्याला परमेश्वराबद्दल मार्गदर्शन केले नाही। ही चर्चा सुरू असतानाच बाबांनी त्याला एक प्रश्न विचारला होता की, महात्माजी, या देशाची एक लोकवाणी आहे, परंतु मी प्रत्यक्ष पाहिले नाही। ती अशी की तपस्वी लोकांना त्यांची साधना सुरू असताना भगवान त्यांना जेवणाचे ताट आणून देतो, नंतर तो जेवण करतो आणि भगवंतच त्याचे सर्व पूर्ण करतो, कारण तपस्या करताना तो स्वयंपाक करू शकत नाही आणि जेवण केल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही। म्हणून तुम्ही सत्य सांगा की तुम्ही तपस्या करताना तुम्हाला भगवंताने जेवणाचे ताट आणून दिले काय? नाहीतर तुम्ही जेवण कसे घेतले किंवा इतके दिवस उपाशी राहून जंगले कसे, ते प्रथम मला समजावून सांगा। तेव्हा तो महात्मा एकदम अवाक झाला आणि त्याने बाबांना नम्रपणे उत्तर दिले, आपण जी लोकवाणी ऐकली आहे ती खोटी आहे। भगवान जेवणाचे ताट आणून देत नाही। आम्हा तपस्वी लोकांच्या दर्शनाकरिता लोक आमच्या आश्रमात येतात, तेव्हा आम्ही त्यांना सारखे 5,000, 10,000 रुपये द्या, भगवान तुमची मनोकामना पूर्ण करील असा आशीर्वाद देतो। अशा प्रकारे 30 वर्षात करोडो रुपये कमविले, अतोनात पैसा मिळविला, परंतु इतके दिवस तपश्चर्या करूनही भगवान पाहायला मिळाला नाही, त्याला प्राप्त करता आले नाही। हरिद्वार आल्यावर सर्वजण डब्यातून खाली उतरले। त्या महात्म्याने बाबांचा पत्ता लिहून घेतला, पण बाबांचे म्हणणे असे आहे की आजपर्यंत तरी तो महात्मा त्यांना भेटायला आला नाही। यावरून बाबा आपल्या सेवकांना नेहमी मार्गदर्शन करून जागवितात। त्यांनी याबद्दल सेवकांना खालील प्रमाणे उपदेश दिला आहे। उपदेश: बाबा हरिद्वारला उतरल्यावर तेथे ते सर्व मंदिरात जाऊन आले, परंतु कोणत्याही मंदिरात त्यांनी प्रणाम केला नाही, कारण ते म्हणतात की देवळात भगवान विराजमान नाही, तर तो प्रत्येक आत्म्यामध्ये विराजमान आहे। लोकांच्या दृष्टीला देवळातच भगवान पाहण्याची सवय झाली आहे, पण त्यांना चैतन्ययुक्त आत्म्यात असलेला देव दिसत नाही।
लोक देवळातील निर्जीव मूर्तीला भगवान समजून त्याला भोग चढवितात। ही या देशाची प्रथा आहे, याची मला खूप खंत वाटते। या अंधश्रद्धेमुळे अशा ढोंगी व्यक्ती लोकांना भगवंताचा धाक दाखवून लुबाडण्याचे कार्य करतात। तरी पण लोकांच्या लक्षात ते देखील येत नाही, याचे दुःख वाटते। या देशात जे घडत आहे त्यामुळे नैतिकतेचे पतन होत आहे आणि देशात अधर्म होत आहे। भारतात अनेक धर्म आहेत। भारतीय लोक सुसंघटित आहेत। भगवंताने वेळोवेळी आकारात येऊन जे जे सत्य आहे ते दाखविले आहे। या देशाचा इतिहास या लोकांना माहीत आहे। असे असूनही बाबा आणि लोक हे पाहत आहेत की सर्वच धर्माचे लोक सत्य सोडून असत्याकडे धावत आहेत आणि लोक असत्याकडे धावत असल्यामुळे या देशाची स्थिती बिघडली आहे। असत्य भगवंताला आवडत नाही। या देशात भ्रष्टाचार होत आहे। सर्वच धर्माचे लोक भगवंताविषयी मार्गदर्शन करतात, तरी पण या देशातील सत्य नाहीसे झाले आहे। असे का? प्रत्येक धर्मातील लोक धर्मगुरू आपापल्या धर्मातील लोकांना जागवत का नाही की सत्य हेच केवळ परमेश्वराला प्रिय आहे आणि सत्य नेहमीकरिता निर्माण करायचे आहे आणि सत्य जर निर्माण झाले नाही तर देशाचे नक्कीच पतन होणार आहे। सत्याला जागविल्यास या देशाला लाभ होणार आहे। म्हणूनच बाबा सत्याला जागविण्याचे कार्य करतात। बाबा नेहमी मार्गदर्शन करताना सांगतात की माझ्या या मार्गाच्या मार्गदर्शनाचा जे लाभ घेतात ते मुठभर सुद्धा भीक मागत नाही, तर स्वतः कष्ट करून स्वावलंबी होतात। मी भगवान नाही तर भगवंताने आपला परिचय माझ्या आत्म्यात दाखविलेला आहे। म्हणून मी मानवांच्या लोकांच्या आत्म्यामध्ये भगवंत पाहतो आहे आणि याची ओळख त्या मानवाला करून देतो आहे। या देशाचे पतन होत आहे। या देशात अधर्म सुरू आहे। त्याला बाबा आपल्या मार्गदर्शनाने थांबविण्याचे कार्य करीत आहे। या महान कार्याकरिताच भगवंताने महात्यागी बाबा जुमदेवजींना आपल्या बरोबर घेतले आहे। म्हणजेच बाबा भगवंताच्या रूपात लोकांना सत्य मार्गावर चालण्याकरिता शिकवित आहे। त्यांना सत्याविषयी जागृत करीत आहे। कारण देशाची संपूर्ण समस्या बाबांच्या समोर आहे। म्हणून बाबांनी त्याग केला आहे। ते निष्काम भावनेने परमेश्वराचे कार्य करतात। बाबा कोणाकडूनही गुरुपूजा घेत नाहीत। प्रत्येकाच्या आत्म्यात परमेश्वर असल्यामुळे आपल्या पायावर कोणालाही डोके ठेवू देत नाही। स्वतःच्या प्रपंचाचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात। ते कोणाकडेही भीक मागत नाहीत आणि मार्गातील सेवकांना मागू देत नाहीत। बाईला तर फार लांब उभे ठेवतात, त्यामुळे स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। ते कोणाशीही खोटे व्यवहार करीत नाहीत। मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे, त्यामुळे भगवंताची खरी ओळख त्यालाच आहे। मानवाच्या नर आणि नारी या दोनच जाती आहेत। म्हणून हे दोन प्राणी परमेश्वराला जागवू शकतात। प्रत्येक माणूस किंवा बाई हे कार्य करू शकते। बाबा नेहमी सत्कर्म करतात आणि सेवकांनाही सत्कर्मे करायला लावतात। भगवंताने आपल्याला निर्माण केल्यामुळे आपला सर्वांचा विधाता हा एकच भगवान आहे असे ते सांगतात। म्हणून परमेश्वराने आपल्या आत्म्यातून आपल्या मनाला आत्मप्रचिती, आत्मानुभव आणि आत्मज्ञान दिले आहे। हे सत्य आहे। हे ज्ञान प्रत्येक मानवाला दिले आहे। म्हणून ते प्रत्येक मानवाला जागविण्याचे कार्य करतात। मानव आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सत जीवन व्यतीत करतो आणि त्याच्या कुटुंबात चालण्याकरिता त्या सर्वांनी सत्य, मर्यादा, प्रेमाची वागणूक केली पाहिजे। त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात परमेश्वर टिकतो, कारण त्याला हेच प्रिय आहे। बाबा सांगतात की या देशात मर्यादा पुरुषोत्तम राम याची माला जपतात। रामाने रावणाला, सैतानाला संपविले आहे। त्याच्या सैतानी शक्तीला नष्ट केले आहे। हे इतिहासात लिहिलेले आहे। तरी त्याच्या नावाची माला जपणारे हे मूर्ख लुच्चे ऋषी
महात्मे त्यांच्याप्रमाणे सत्य व्यवहार का करीत नाहीत याचे बाबांना खूप दुःख होते. म्हणून बाबा सत्याचे प्रमाण हे 99% किंबहुना 100% होऊन सैतानी वृत्तीचा हास करण्याकरिता स्वतः निष्काम भावनेने झटत असून आपल्या सेवकांना सुद्धा झटायला सांगतात. त्याप्रमाणे लोकांनी अध्यात्म लक्षात ठेवून व्यवहार कराव्यास पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण जग या कलियुगातून पुन्हा सत्ययुगाकडे शांततेने वाटचाल करील.